नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जरी मुली असतील तर त्यांच्या 18व्या वर्षापर्यंत तुम्ही टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळवू शकतात सरकारकडून त्यांच्या शिक्षणासाठी। तर कशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात, काय काय पात्रता आहे, कशा पद्धतीने ही योजनेची अंमलबजावणी होत असते, याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड योजना आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर पाहूया की तुम्ही तुमच्या मुलीच्या 18व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपयाची आर्थिक मदत कशा पद्धतीने माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळवू शकता। मित्रांनो, आपण जर आजही बघितलं तर ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपण शहरामध्ये असतात तर तिथली परिस्थिती आपण बघितली असेल। मोठ्या मोठ्या बिल्डिंग आपल्याला दिसतात, पण या आपल्याला बाहेरून सजवलेल्या मुखवट्याप्रमाणे दिसतात। आपण जर आतमध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला दुर्गम भाग सारखे चित्र आपल्याला दिसते, म्हणजेच झोपडपट्टी भाग दिसेल, छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये लोक वास्तव्य करतात ते दिसेल। त्यानंतर तिथले मुलं शिक्षणासाठी झटपत असतात, अन्न आणि वस्त्र निवारासाठी झटपत असतात। आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना काढली। अशा ज्या ज्या गरीब परिवारामध्ये मुली जन्माला आल्या आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पूर्ण 18व्या वर्षापर्यंत राज्य सरकार माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदत देत असते। मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनेची 26 फेब्रुवारी 2016 रोजी घोषणा केली होती व अंमलात 1 एप्रिल 2016 रोजी आणली होती। म्हणजेच या योजनेची सुरुवात केंद्र सरकारची घोषणा व योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यानेही महिला व बाल विकास मंत्रालय यांनी ही योजना अंमलात आणली। बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना केंद्र सरकार फेब्रुवारी 2014 पासून सुरू केली आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 100 जिल्ह्याची निवड केली होती। त्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी होते, अशा जिल्ह्यांमध्ये सदर योजना लागू केली होती। आपण आता राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना जी सुरू केली, तर या योजनेमागचा राज्य सरकारचा काही उद्देश होता, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेता यावे, कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित न राहता आपली प्रगती साधून स्वतःच्या पायावर उभी राहील। पैसे अभावी कधी कधी आई वडील शिकू देत नाहीत, लवकर लग्न लावून देतात, तर यामुळे बालविवाह जास्त होत होता आणि या बालविवाहाला प्रतिबंध घालता येईल। त्यामुळे त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या वाढत होत्या, ते कुठेतरी स्त्रीभ्रूण हत्या थांबेल, मुलींना चांगले आरोग्य मिळेल व मुलींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलेल। हा मुख्य उद्देश राज्य सरकारचा माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यामागचा आहे। आता माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असणार आहेत, तर एकच मुलगी झाल्यानंतर म्हणजे एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर 2 मुलींना जन्म दिल्यानंतर जर मातेची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे तरीही ते अर्ज करू शकतात। अगोदर एक मुलगी झाली व दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळवा मुली झाल्या तर त्याही या योजनेसाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर जर एक मुलगा असेल अशा मातेच्या मुली या योजनेसाठी पात्र नसतात। फक्त ही योजना ही मुलींसाठी सुरू केलेली राज्य सरकारने, म्हणून तुम्हाला जरी एक मुलगा एक मुलगी असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी पात्र नाही राहणार, अपात्र राहील। तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला जर 3 मुली असतील, 2 मुली असतील, 2 जुळवा मुली असतील तर अशा कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतं। आता तुम्हाला या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणार, या योजनेचे काही टप्पे राज्य सरकारने अधोगीत केलेले। तो म्हणजे योजनेचा एक टप्पा आहे तो म्हणजे जन्माच्या वेळी योजनेचा हेतू मुलींना जन्म झाला की साजरा करणे, यासाठी 5,000 रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकार पहिल्या टप्प्यामध्ये करणार आहे। हा जो लाभ आहे हा तुम्हाला पहिली मुलगी दुसरी मुलगी मिळेल, तुम्हाला पहिली मुलगीच्या वेळीही मिळेल आणि दुसरी मुलगीच्या वेळीही हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर मुलगी 5 वर्षाची झाल्यानंतर तिला 1 अंडे किंवा 200 मिली दूध प्रतिदिन मिळावे। त्यानंतर अंगणवाडीमधून लसीकरण करून प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील। या गोष्टीसाठी तुम्हाला जरी त्या मुलीसाठी 200 ml दूध आणि 1 अंडी जर रोज मिळवायची असेल तर तुम्हाला अंगणवाडीमधून लसीकरण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे। त्यानंतर जी आर्थिक मदत ती म्हणजे 2,000 रुपये प्रतिवर्ष, म्हणजे 10,000 रुपये 5 वर्षासाठी तुम्हाला मिळतील। 2,000 रुपये प्रतिवर्ष म्हणजे 5 वर्षाचे 10,000 रुपये तुम्हाला आर्थिक मदत मुलगी 5 वर्ष झाल्यानंतर मिळणार आहेत। त्यानंतर मुलगी प्राथमिक शाळेमध्ये गेली म्हणजे 1ली ते 5वीच्या दरम्यान तिला 2,500 रुपये प्रतिवर्ष प्रमाणे 12,500 रुपये 5 वर्षासाठी मिळणार आहेत। त्यानंतर मुलगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये म्हणजे 6वी ते 12वी मध्ये गेल्यानंतर तिला 3,000 रुपये प्रतिवर्ष प्रमाणे 7 वर्षासाठी 21,000 रुपयाची मानधन किंवा आर्थिक मदत तिला मिळणार आहे। त्यानंतर जेव्हा मुलीचं वय 18 वर्ष होईल त्यानंतर
मुलगी जरी अविवाहित असेल तर त्यासाठी अविवाहित असल्याचे पालकाचे शपथपत्र लागेल। त्यानंतर लाभ काय मिळणार आहे तर विम्याचे 1,00,000 रुपये मिळतील, त्यापैकी मुलीच्या कौशल्य विकासासाठी 10,000 रुपये खर्च करणं आवश्यक राहील। त्यानंतर आता या योजनेला अर्ज करायचा असेल त्यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट लागेल। अर्जदाराचे आधार कार्ड, योजनेसाठी पात्र मुलीचे आधार कार्ड म्हणजे उत्पन्नाचा दाखला, वास्तव्यात असलेले पत्ता, नियमित किंवा कायमस्वरूपी पत्ता, रहिवासी दाखला, तलाठी सरपंच यांचा चालेल। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र रहिवासी असणे बंधनकारक आहे। त्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, मुलीचे नावाने किंवा आईच्या नावाने राष्ट्रीयकृत बँक बचत खाते असणे अनिवार्य आहे। त्या अकाउंट नंबरचं पासबुक हवं, अर्जाची हार्ड कॉपी आणि योजनेसाठी लागणारे हे कागदपत्रे तुम्हाला सोबत जोडायचे, जे की मी पुढे सांगत आहे। अर्जदाराचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, राहतात ते तो पत्ता, रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट फोटो, बँक पासबुक। तर एवढं डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेला अर्ज करण्यासाठी लागणार आहे। आता तुम्हाला या योजनेसाठी जर अर्ज करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्ही अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून भाग्यश्री योजनेचा अर्ज चांगल्या प्रकारे भरून जमा करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा। अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा, संबंधित अधिकाऱ्याकडून अर्जाची पडताळणी होईल। त्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे। तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही जेही कॉन्टॅक्ट नंबर तिथं द्याल। यासाठी तुम्हाला जरी अर्ज घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या तहसील लेवलच्या झेरॉक्स सेंटरवर जाऊन तुम्ही भाग्यलक्ष्मी या योजनेचा अर्ज घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही योजना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।